जय हिंद, नमस्कार. मी संकेत कांते तुम्हा सर्वांचं पुन्हा स्वागत करतो व्हिक्ट्री जी के अकॅडमी या यूट्यूब पेजवरती. आपले जे पॉलिटीचे सेशन्स चालू होते त्याच्यामध्ये आजचं आपलं हे 5वं असणार आहे. आणि हे 5वं सेशन हे कशावरती असणार आहे, तर आपण आता संविधानाच्या मूळ भागावरती म्हणजेच अनुसूच्या असतील किंवा कलमं असतील याच्याकडे जाणार आहोत. आता गेल्या 4 लेक्चर्समध्ये आपण जे बेसिक स्ट्रक्चर आहे हे बघितलं. त्याच्यामध्ये प्रस्तावना असेल किंवा संविधान सभेची निर्मिती असेल किंवा संविधान ही संकल्पना 1934मध्ये एम.एन. रॉय यांनी कशी मांडली ते असेल किंवा 1935मध्ये INCने त्याची मागणी कशा प्रकारे केली हे आपण बघितलेलं आहे. आता बघा, आजचं जे सेशन असणार आहे हे असणार आहे भारतीय संविधानातील अनुसूच्या. तर बघा, अनुसूची म्हणजे काय, तर अनुसूची जर बघायचं झालं तर याचं एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आपल्याला बघावी लागेल. तर बघा, मूळ संविधान जे आहे आपलं जे 1949ला तयार झालेलं होतं, तर बघा 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारलेल्या मूळ संविधानात 8 अनुसूच्या, 395 कलमे आणि 22 भाग होते. ही संकल्पना भारत सरकार कायदा म्हणजेच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 मधून घेतलेली आहे. ज्यात किती अनुसूच्या होत्या, 10 अनुसूच्या होत्या. बघा, आता सध्याची स्थिती काय आहे 2026मध्ये, तर बघा 4 घटना दुरुस्त्यांद्वारे एकूण किती 12 अनुसूच्या ज्या आहेत ह्या करण्यात आल्यास, म्हणजे ज्या पहिले 8 होत्या त्याच्यामध्ये आपल्या काय झालं, 4 घटना दुरुस्त्या झाल्या म्हणजेच कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट झाल्या आणि काय झाल्या, 4 अनुसूच्या ज्या आहेत ह्या वाढल्या. बघा, पहिली घटना दुरुस्ती कधी झाली, तर पहिली घटना दुरुस्ती 1951ला झाली. त्यानंतर 52वी घटना दुरुस्ती 1985ला आणि 73वी घटना दुरुस्ती 1992 आणि 74वी घटना दुरुस्ती 1992. तर बघा, ह्या ज्या घटना दुरुस्त्या आहेत या ज्या 4 घटना दुरुस्त्या झाल्या याने भारतीय संविधानामध्ये काय झालं, नवीन 4 अनुसूच्या ज्या आहेत ह्या ॲड झाल्या. तर बघा, हा पार्ट आपल्याला काय करायचा आहे, हा सर्वात शेवटी घ्यायचा आहे. हे जे शॉर्ट टिक आहेत ते बघा. अनुसूची 1 ते 3 हे काय सांगतं आपल्याला, तर बघा अनुसूची 1 राज्यक्षेत्रे सांगते, अनुसूची 2 जी आहे हे वेतन सांगते आणि अनुसूची 3 काय सांगते, क्षमता सांगते. बघा, पहिली अनुसूची काय आहे, 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांची नावे व त्यांचे सीमांचे क्षेत्र जे आहे हे आपल्याला सांगत असते. तर बघा, आता याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायची गोष्ट कुठली आहे, तर कलम 3 अंतर्गत सीमा बदल हा कलम 368 नुसार घटना दुरुस्ती मानल्या जात नाही. म्हणजे सीमा बदल कसा, तर बघायचं झालं तर नवीन राज्याची निर्मिती असेल, जसं की आपल्याला माहिती आहे की आंध्र प्रदेशमधून तेलंगणा असेल किंवा तशाच प्रकारे बिहारमधून झारखंड असेल, असे जे वेगवेगळे राज्य बनलेले आहेत यांची जी हे बनवले गेलेले आहेत हे घटना दुरुस्ती काय होते, घटना दुरुस्ती मानल्या जात नाही. तर नंतर बघा, आता जी पहिली अनुसूची आपल्याला काय सांगतं, राज्यांचे नावे सांगते व त्यांचे सीमा क्षेत्र सांगते. आता हे जर सांगण्यात आले नसते तर याच्यामध्ये काय झालेलं असतं माहिती आहे का, सर्वात प्रथम ज्यावेळेस महाराष्ट्र आणि गुजरातची निर्मिती होणार होती त्यावेळेस मुंबईसाठी जे आहे हे खूप भांडणं झालेले आपल्याला बघायला मिळतात. कारण की मुंबई एक असा पार्ट आहे पूर्ण भारताचा की ज्याच्यामध्ये जे आहे एक नॅचरल पोर्ट जे आहे हे निर्माण झालेलं आहे. त्या मुंबईला काय झालेलं आहे, एक मोठा इंडस्ट्रीयल एरिया म्हणा आणि बाहेरील देशांसोबत जे आहे व्यापार करण्यासाठी एक कोस्टल लाईन जी आहे ही प्रोव्हाइड झालेली आहे. आणि तिथं असलेलं महात्मा गांधी बंदर जे आहे हे काय आहे, एक नॅचरली तयार झालेलं जे आहे एक पोर्ट आहे. की जर बघायचं झालं तर बाकीचे पोर्ट कसे असतात, तर बघा एक भूगोलाचा पार्ट आहे तो, पण बघून घ्या जे पोर्ट आपण बघतो हे जर
ही जर समुद्र सपाटी असेल किंवा ही जर वॉटर लेवल असेल समुद्राची आणि हे खाली जमीन असेल तर काय होतं, बाकीचे पोर्ट बनवता वेळी आपल्याला इथं जे आहे ते खोदावं लागतं आणि काय करावं लागतं, इथं काय करावं लागतं, इथं खोदावं लागतं आणि इथं जो आहे एक अशा प्रकारे असा जो ह्या गड्डा बनवावा लागतो. तो गड्डा कशासाठी असतो माहिती आहे का तुम्हाला? त्या पोर्टजवळ तेवढं जे खोदून ठेवलेलं असतं त्याच्यामुळे काय होतं, जे मोठमोठे जहाजं असतात, मोठमोठे शिप्स असतात, ते काय होतात त्या पोर्टवरती येऊ शकतात. नाहीतर काय होतं, त्यांचं जे पाण्यातील भाग असतो, त्यांचा जो खालचा भाग असतो हा काय होतो, हा त्या समुद्राच्या रेतीवरती म्हणा किंवा त्या सरफेस लेवलवरती काय होतो, हा घासत असतो. त्याच्यामुळे काय होतं, पोर्ट निर्मिती करणं हे काही एक सोपी गोष्ट नाही आहे. आणि मुंबईमध्ये काय झालेलं आहे, हे अशा प्रकारची संरचना जी आहे ही नॅचरली तयार झालेली आहे. त्याच्यामुळे मुंबईसाठी जे आहे खूप मोठे भांडणं झालेले आपल्याला बघायला मिळतात. आता बघा दुसऱ्या अनुसूची काय सांगतो, राष्ट्रपती, राज्यपाल, लोकसभा राज्यसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि CAG यांचे वेतन व भत्ते. दुसरी अनुसूची जेही काही भारतातील मोठे पदाधिकारी असतील त्यांचे वेतन व भत्ते जे आहे हे सांगत असते. आता याला अपवाद काय आहे, मंत्री व खासदारांचे वेतन संसदेच्या कायद्याने ठरवले जाते. हे कुठं येतं, दुसऱ्या अनुसूचित येत नाही. म्हणजेच काय, जे PM आणि त्यांचं जे मंत्रिमंडळ आहे याचे वेतन व भत्ते जे आहे हे दुसऱ्या अनुसूचीमध्ये दिलेले नाहीत. हे कशावरून ठरवले जाते, हे दुसऱ्या जे कलम आपल्याला बघायला मिळेल 348 आहेत त्याच्यानुसार ठरवल्या जाते. बघा तिसरी अनुसूची काय सांगते, प्रतिज्ञांचे नमुने म्हणजेच जे शब्द असतात त्यांचे हे स्ट्रक्चर जे आहे हे सांगते. आता हे जर यांचे स्ट्रक्चर दिलेले नसते तर आता जर बघायचं झालं तर शब्द म्हणजे कशा, ज्यांनी बाहुबली पिक्चर बघितलेला आहे त्यांना माहीत आहे, मैं अमरेंद्र बाहुबली, ते जे शपथ आहे हे कशामध्ये सांगण्यात येते, हे याच्यामध्ये सांगण्यात येते. आता यालाच एक अपवाद आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्येच झालेला बघायला मिळेल. ज्यावेळेस BJP आणि शिवसेनेचं जे आहे हे गठबंधित सरकार आलं होतं त्यावेळेस यांनी यांच्या पार्ट्यांचे अध्यक्ष जे आहेत यांना धरून शपथा घेतल्या होत्या. पण त्या शपथा ज्या आहेत त्या सरकारने मान्य न करता सर्वोच्च न्यायालयाने वॉर्निंग देऊन काय केलं, यांना डबल शपथा घ्यायला लावल्या. म्हणजे काय होतं, जे बेसिक स्ट्रक्चर दिलेलं आहे शपथा घ्यायचं त्याचनुसार तुम्हाला काय या शपथा घ्याव्या लागतात. केंद्रीय व राज्यमंत्री, खासदार, आमदार, सर्वोच्च उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणजेच CAG आणि निवडणूक उमेदवारांच्या शपथांचे नमुने जे आहेत हे तिसऱ्या अनुसूचीमध्ये देण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या ज्या शपथांचे जे नमुने आहेत हे याच्यामध्ये देण्यात आलेले नाही आहेत. ते राष्ट्रपतीची जी शपथ आहे ही कलम 60 अनुसार होते आणि उपराष्ट्रपतीची 69 नुसार आणि राज्यपालाची जी आहे कलम ही शपथ कलम 1959 नुसार होत असते. बघा पुढे पार्ट काय आहे, चौथी अनुसूची. बघा चौथी अनुसूची आपल्याला काय सांगते तर कलम 4 व 80 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना काय ते दिल्ली, पाँडिचेरी असेल, जम्मू काश्मीर असेल यांच्या राज्यसभेतील जागांचं वाटप. म्हणजेच काय, आता जे आपल्याला माहिती आहे की आपल्या भारतामध्ये जे 8 केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांचा जे राज्यसभा असेल काय आहे, राज्यसभा आणि राज्यसभांच्या जे जागांचं वाटप आहे त्यांच्या जागांचं वाटप कसा असेल तो जे आहे हे कलम आपल्याला अनुसूची 4 जे आहे हे सांगत असते. बघा पाचवी अनुसूची, आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम व्यतिरिक्त इतर राज्यांतील अनुसूचींचे क्षेत्र. म्हणजे याच्यामध्ये काय आहे हे सारखं लक्षात ठेवा. जे 7 सिस्टर्स आपण ज्यांना म्हणतो, 7
राज्य जे आहेत पूर्वेकडे त्यांच्यामध्ये राज्यातील अनुसूचित क्षेत्रे आणि जमातींचे प्रशासन. म्हणजे काय होतं की ज्या अनुसूचित जाती व जमाती आहेत कुठल्या पूर्वोत्तर भागातील जे 7 राज्य आहेत त्यातील फक्त त्यातील जे आहेत त्यांचे जे आहेत एक प्रशासनाचे बेसिक स्ट्रक्चर सांगते. त्याच्यामध्ये जे तिथं राहणारे बोडो, नागा आणि जे बाकी सर्व जे जाती व जमाती आहेत त्यांचं जे आहे हे राहण्याचं स्ट्रक्चर वेगळं असेल, त्यांचं सोशल स्ट्रक्चर जे आहे हे बाकी भारतापेक्षा कसं आहे वेगळं आहे. त्यांच्यासाठी जे आहे ही एक विशेष तरतूद जी आहे करण्यात आलेली आहे. आणि काय आहे TAC ची स्थापना काय असते त्या राज्यांमध्ये अनिवार्य असते. म्हणजेच काय ट्राईब्स ॲडवायझरी काउन्सिल जे आहे ही त्या राज्यांमध्ये जे आहे हे स्थापन केले जाते. त्या राज्यामध्ये असलेल्या जे प्रत्येक ट्राईब्स आहेत त्याच्यामधील एक जो आहे एक मुख्य नेता निवडला जातो आणि त्यांचे कायदे जे आहेत ते तयार करण्यात येतात. आता 6वी अनुसूची काय सांगते तर बघा 6वी अनुसूची सांगते ईशान्य भारतातील 4 राज्यांमधील आदिवासी भागांचे स्वायत्त प्रशासन. त्याच्यामध्ये फक्त 4 राज्य आहेत ते म्हणजे कुठले आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरम. एक तुम्ही कशा लक्षात ठेवू शकता ATMM हे असे लक्षात ठेवू शकता. बघा याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा 6वी अनुसूचीतील स्वायत्त जिल्हा परिषदेना कायद्यांविषयक कार्यकारी व न्यायपालिका अधिकारी असतात. म्हणजेच तिथल्या त्या भागातील जो प्रशासकीय अधिकारी असेल, जो शासनाने नेमून दिलेला अधिकारी असेल त्या भागातला, त्यालाच हे सर्व जे आहे कार्य बघावे लागत असतात. बघा 7वी अनुसूची बघा 7वी अनुसूची कशावरती सांगते आपल्याला. 7व्या अनुसूचीमध्ये बघा एक संघसूची असेल, राज्यसूची असेल आणि एक संवर्ती सूची असेल. आता ह्या सूच्या काय आहेत तर बघा जी संघसूची आहे म्हणजेच बघा संघसूची संघ, राज्य आणि संवर्ती. तर बघा आता संघसूची म्हणजे याच्यामध्ये जे महत्त्वाचे आणि याच्यावरती फक्त डिफेन्सच आता बघायचं झालं तर संघसूचीमध्ये काय येतं तर संघसूची म्हणजे यांची काय आहेत यांच्याकडे असलेले कायदे आहेत किंवा यांच्याकडे असलेल्या पॉवर्स आहेत. आता केंद्र सरकारकडे बघा केंद्र सरकारकडे डिफेन्सिव पॉवर अशी आहे जी आपल्याला राज्यांकडे बघायला मिळत नाही. राज्यांकडे काय आहे पोलीस प्रशासन आहे. आता पोलीस प्रशासन राज्याकडे आहे तर संघाकडे सुद्धा जे आहे हे पोलीस प्रशासन आहेच. असं आहे का जर राज्यांकडे पोलीस प्रशासन आहे तर संघांकडे नाही आहे तर बघा. आणि संवर्ती सूची आता संवर्ती सूचीमध्ये येणारा भाग जर बघायचा झाला तर त्याच्यामध्ये स्वास्थ्य असेल, शिक्षण असेल अशा प्रकारचे पार्ट जे आहेत याच्यामध्ये येत असतात. आता संवर्ती सूचीमध्ये जो आहे अजून एक पार्ट जो आहे हा येत असतो तो म्हणजे काय तो म्हणजे आपल्याला बघायला मिळेल लोकसंख्या निराकरण. आता लोकसंख्येवरती जे आहेत हे राज्य आणि केंद्र दोन्ही कार्य करतात. नाहीतर काय आता बघा नाहीतर काय लोकसंख्येवरती जर निराकरण करण्यात आलेलं नसतं. आता हे जर संवर्ती सूचीमध्ये टाकण्यात आलं याचा अर्थ काय झाला त्याच्यावरती दोन्ही कार्य करू शकतात. पण जर राज्याकडे असतं किंवा केंद्राकडे असतं जर राज्यांकडे असतं तर ते राज्यातील जे मंत्री असतील किंवा त्यांनी त्यांच्या हिशोबाने राबवलं असतं. पण आता ते संघसूचीमध्ये आलं जर राज्याने त्याच्यावरती कार्य नाही केलं तर काय करतं संघ त्याच्यावरती कार्य करतो. म्हणजेच केंद्र सरकार जे आहे ते त्याच्यावरती कार्य करते. बघा आता संघसूचीमध्ये युनियन लिस्टमध्ये किती मूळ विषय किती होते 97 होते. आता त्याच्यामध्ये बघा संरक्षण असेल, परराष्ट्र असतील, परराष्ट्र व्यवहार आहेत, अणुऊर्जा आहे, रेल्वे आहे, बँकिंग आहे, नागरिकत्व आहे, विमा आहे, CAG ऑडिट आहे.
राज्यसूचीमध्ये ज्यावेळेस राज्यसूची तयार झाली होती त्यावेळेस किती होते? 66 भाग होते. आता किती आले? आता जे आहेत त्याच्याकडे 61 आले. आता सार्वजनिक सुव्यवस्था असेल, विषय पहिले होते, आता किती आलेले आहेत? 52 आलेले आहेत. त्याच्यामध्ये फौजदारी असेल, शिक्षण असेल, वने असतील, विवाह, घटस्फोट असेल, ट्रेड युनियन असतील, वन्यजीव संरक्षण असेल, अशा प्रकारचे जे आहेत हे याच्यामध्ये दोन्ही यांनी कामं करणं आवश्यक आहे ते जे आहेत हे समवर्ती सूचीमध्ये टाकण्यात आले. आता बघा 42वी घटना दुरुस्ती जी आहे हिनं काय केलं? राज्यसूचीतील 5 विषय शिक्षण, वने वजने व मापे, वन्यजीव संरक्षण, न्याय प्रशासन हे समवर्ती सूचीत हलवले गेले. उर्वरित अधिकार जे आहेत जे कलम 248 नुसार संसदेकडे आहे. आता तदनंतर बघा पुढे काय आहे? आता 8वी अनुसूची काय सांगते? ज्या संविधानामध्ये 22 काय आहेत? मान्यता प्राप्त ज्या अधिकृत भाषा ज्या आहेत त्यांच्याबद्दल जे आहे हा 8वी अनुसूची आपल्याला सांगत असते. तर बघा त्याच्यामध्ये ज्यावेळेस संविधान तयार झालं त्यावेळेस किती होत्या? मूळ संविधानात किती होत्या? फक्त 8 भाषा होत्या. आता काय झालं? 21वी घटना दुरुस्ती जी आहे 1967 हिनं काय झालं? जी सिंधी भाषा आहे याच्यामध्ये समाविष्ट झाली. 71वी घटना दुरुस्ती 1992 याच्यामध्ये काय झालं? कोकणी, मणिपुरी आणि नेपाली भाषा जी आहे याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आली. आणि 92वी घटना दुरुस्ती 2003 ने बोडो, डोंगरी, मैथिली आणि संताली जी आहे ही भाषा ॲड करण्यात आली. बघा इंग्रजी, राजस्थानी आणि भोजपुरी भाषांचा 8व्या अनुसूचीमध्ये समावेश नाही. तसेच अभिजात भाषा, क्लासिकल लँग्वेज ज्या आहेत 6 भाषा यांचा दर्जा सांस्कृतिक मंत्रालयाकडून दिला जातो. 8व्या अनुसूचीची त्याचा जो आहे थेट संबंध येत नाही. आता याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे हे इंग्रजी, राजस्थानी आणि भोजपुरी. आता बघा इंग्रजी जी आहे अधिकृत भाषा असली तरी हिला जो आहे हा मान्यताप्राप्त भाषेचा दर्जा नाही आहे. आता त्याच्यामध्ये राजस्थानी जी आहे ही सुद्धा एक भाषा आहे. राजस्थानमध्ये याच्यावरती जे आहे खूप सारे प्रोटेस्ट आपल्याला होताना बघत दरवर्षी काही ना काही या राजस्थानी भाषा या 8व्या अनुसूचीमध्ये यावी त्यासाठी जे आहे खूप सारे प्रोटेस्ट जे आहे ते राजस्थानमध्ये चालू असतात. आणि जी भोजपुरी भाषा आहे ही काय झालेलं आहे माहीत आहे का? भोजपुरी भाषा जी आहे हे बिहारी, झारखंडची भाषा आणि या 2-3 भाषा मिळून काय झालेली आहे ही मिक्स भाषा झालेली आहे. हिचा जो आहे हा कुठलाही जो आहे हा एक असा प्रॉपर जो आहे ऐतिहासिक जो आपल्याला म्हणता येईल बेस जो आहे हा नाही आहे. बघा 9वी अनुसूची जमीन सुधारणा व कलम 31(ब) च्याबद्दल आपल्याला सांगत असते. पहिली घटना दुरुस्ती अधिनियम जो आहे 1951 द्वारे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळात जोडली गेली. उद्देश जमीन सुधारणा व जमीनदारी निर्मूलन, कायद्यांना मूलभूत हक्कांच्या उल्लंघनापासून संरक्षण देणे. बघा न्यायालयातील पुनर्विलोकन आणि मूलभूत संरचना IR कोल्हे खटला. आता बघा 2007चा खटला आहे हा. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की 24 एप्रिल 1973 केशवानंद भारती निकालाची तारीख नंतर 9व्या अनुसूचीमध्ये टाकलेले कायदे मूलभूत संरचनेचे बेसिक स्ट्रक्चर उल्लंघन करत असल्यास त्याचे न्यायिक पुनर्विलोकन केले जाऊ शकते. म्हणजे जो केशवानंद भारती खटला हा असा एक खटला होऊन गेलेला आहे भारताचा की हा खटला जो आहे या खटल्यामुळे जे आहे ह्या खूप साऱ्या सुधारणा ज्या आहेत ह्या 76च्या घटना दुरुस्तीमध्ये करण्यात आल्या. आणि 76च्या घटना दुरुस्तीलाच आपण जे आहे हे मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणत असतो. तदनंतर बघा जे पुढे घटना दुरुस्ती झाली त्या घटना दुरुस्तीमध्ये जे आहे आपल्याला बघायला मिळेल की जी 76ची घटना दुरुस्ती होती याच्यामध्ये बराचसा पार्ट जो आहे हा रिमूव्ह करण्यात आला. पण केशवानंद भारती खटला जो आहे हा आजही भारतीय राज्यव्यवस्थेला जो आहे हा एक मोठं चॅलेंज जे आहे हे झालेलं आहे. बघा
10वी अनुसूची पक्षांतर बंदी कायदा. आता हाय काय सांगता आपल्याला बघा. राजकीय पक्षांतर बंदी थांबवण्यासाठी कलम 102 व कलम 191 जोडले गेले. अपात्रतेचे अधिकार बघा. स्वेच्छेने पक्षाचा राजीनामा देणे, पक्षाच्या मतदान करणे, अपक्ष सदस्याने पक्षात प्रवेश करणे, नामनिर्देशित सदस्याने 6 महिन्यानंतर पक्षात प्रवेश करणे. आता बघा, ही जी 10वी अनुसूची जोडली गेली, इथं हे जोडण्यामागचं मुख्य कारण काय होतं तर बघा, काय व्हायचं की जर एखादा पक्ष असेल XYZ, याच्या नावावरती एखादा कॅन्डिडेट जो आहे हा निवडून आला आणि एखादा पक्ष असेल ABC निवडून आल्यानंतर तो काय करायचा, या पक्षामध्ये जो आहे हा जायचा. आता हे जर थांबवायचं आहे तर याच्यासाठी काहीतरी करायला हवं, म्हणून काय केलं, 10वी अनुसूची जोडण्यात आली आणि पक्षांतर बंदीसाठी जे आहे कडक नियम लागू करण्यात आले. बघा 11वी व 12वी अनुसूची बघा. 11वी अनुसूची काय सांगते, पंचायती राज. मग 73वी घटना दुरुस्ती 1992 ने कलम 246G ग्रामीण भागातील पंचायतीचे अधिकार, सत्ता आणि जबाबदाऱ्या स्पष्ट करते. यामध्ये 29 कार्यकारी विषय आहेत. उदाहरणार्थ शेती, ग्रामीण, गृहनिर्माण, रस्ते, पिण्याचे पाणी, गरिबी निर्मूलन असेल आणि मार्गदर्शक तत्वातील कलम 40चे व्यावहारिक रूप. आता बघायचं झालं तर याच्यामध्ये मुख्यतः हे जे आहे हे पंचायती राज हे कोणाचं स्वप्न होतं, हे गांधी यांचं जे आहे हे स्वप्न होतं. आता याला काय झालं, याच्यामध्ये काय झालं की याला जो एक संविधानिक दर्जा जो आहे हा प्राप्त झाला. आता काय झालं, 12वी अनुसूची काय सांगते आपल्याला बघा. नगरपालिका 73वी घटना दुरुस्ती 1992 कलम 243W शहरी स्थानिक संस्थांचे नगरपालिका, महानगरपालिका अधिकार आणि कार्य स्पष्ट करते. म्हणजेच काय, आपल्या नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, यांचे कार्य व यांचे कार्यक्षेत्र जे आहे हे याच्यामध्ये जे आहे स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की तुमचा जो आहे कुठल्या विषयांवरती जो आहे तुम्ही कार्य करू शकता, हे जे आहे हे आपल्याला 12व्या अनुसूचीमध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यामध्ये एकूण 18 कार्यकारी विषय आहेत. उदाहरणार्थ नगररचना असेल, पाणी पुरवठा असेल, अग्निशामक सेवा असतील, रस्ते व पूल असतील, झोपडपट्ट्या सुधारणा असेल, अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत ह्या 12व्या अनुसूचीमध्ये नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या अंतर्गत ज्या आहेत ह्या देण्यात आलेल्या आहेत. बघा, आता ज्या 4 अनुसूच्या घटना दुरुस्तीनुसार आलेल्या आहेत त्या बघा. 9वी अनुसूची पहिली घटना दुरुस्ती कधी, 1951 जमीन सुधारणा व जमीनदारी निर्मूलन. संबंधित कलम कोणचा आहे, 31B. हे कुठल्या केसमुळे झालं, हे कोल्हे केसमुळे झालं. 10वी अनुसूची काय सांगते आपल्याला, 52वी घटना दुरुस्ती 1985 पक्षांतर बंदी कायदा. आता पक्षांतर बंदी कायदा मी तुम्हाला सांगितलेला आहे का करण्यात आला. तर 11वी अनुसूची कधी जोडण्यात आली तर बघा, 73वी घटना दुरुस्ती 1992 ने जोडण्यात आली. पंचायती राज संस्था 29 विषय आणि कलम कोणचं तर कलम 243G. आता याच्यामध्ये काय झालं, याला काय मिळाला, पंचायती राजला काय मिळाला, संविधानिक जो आहे हा दर्जा देण्यात आला. आता 12वी अनुसूची काय सांगते, 12वी अनुसूची कशामुळे जोडण्यात आली तर याची जी घटना दुरुस्ती आहे ती किती आहे, 74वी घटना दुरुस्ती 1992 शहरी व स्थानिक स्वराज्य संस्थांचे 18 विषय. म्हणजेच नगरपालिका आणि महानगरपालिका यांचं काय आहे, कार्याचं सीमाक्षेत्र जे आहे हे दर्शवण्यात आलं. त्यानंतर बघा, मुख्य परीक्षेला जर बघायचं झालं तर UPSC मुख्य परीक्षेमध्ये याच्यावरती जे आलेले प्रश्न आहेत ते बघा. मुख्य परीक्षा हा तुम्ही जर सोडवून जर मला व्हॉट्सअपवर टाकला तर फार चांगलं होईल. बघा,
जमीन सुधारणे संरक्षण करण्यासाठी तयार करण्यात आलेली नवी अनुसूची नंतरच्या काळात राजकीयदृष्ट्या संवेदनशील कायद्यासाठी ढाल बनली. सर्वोच्च न्यायालयाच्या आयर कोल्हे खटल्याच्या संदर्भात चर्चा करा. हा प्रश्न कधी आलेला आहे? हा प्रश्न 2000 आपल्याला बघायला मिळेल 18ला UPSC मेन्सला आलेला आहे. तर बघा दुसरा प्रश्न काय आहे? 10व्या अनुसूचीतील पक्षांतर बंदी कायदा राजकीय संधिधूक रोखण्यात कितपत यशस्वी ठरला आहे? मूल्यमापन करा. आता बघा हा प्रश्न जो आहे हा कधीचा आहे? हा आहे 2021 UPSC मेन्सचा. तर बघा हे दोन्ही प्रश्न जे आहेत हे जर तुम्ही सोडून मला पाठवू शकले तर फारच चांगलं. हे आजचं जे लेक्चर आहे आपलं इथं संपलेलं आहे. छोटासाच टॉपिक होता. तदनंतर आपल्याला कलम 1 पासून आता पुढचे टॉपिक जे आहेत ते आपण कव्हर करूया पुढच्या लेक्चरमध्ये. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. जय हिंद, जय भारत.